भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. एकदा भगवंतांनी अर्जुनांना केलेला उपदेश होता की हे अर्जुना, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होणे किंवा मनाविरुद्ध होणे हा दोष नाही, पण त्यामुळे आपल्या अंतःकरणात जो राग, द्वेष, शोक निर्माण होतो हा दोष आहे. सर्व प्रसंगी अशा दोघांना उत्पन्न होऊ न देता शांत राहणे, अर्थात प्रतिकार न करता दुःख सहन करणे, हीच खरी तितिक्षा. तितिक्षेची व्याख्या सांगताना भगवान अर्जुनाला सांगत होते. मग ह्या तितिक्षेची अशी एक कथा रामायणात आलेली आहे. म्हणजेच वनवासात असताना एकदा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वनामध्ये हिंडत होते. हिंडता हिंडता एके ठिकाणी एक सुंदर सरोवर दिसलं. त्या सरोवरावर स्नान करावं या विचाराने कपडे ठेवण्यासाठी ते सोयीचं झाड बघायला लागले, पण ते काही सापडले नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं की सरोवराच्याच काठी चिखलामध्ये एक बाण मारला आणि तो खुंटासारखा सरळ उभा राहिला. त्यावर कपडे ठेवून दोघांनीही सरोवरात उतरले. सरोवरातून बाहेर येऊन श्रीराम प्रभूंनी बाणावरील आपले कपडे घेतले आणि जमिनीत रोवलेला बाण हा उपसून काढताच त्यांनी त्या बाणाच्या टोकाला रक्त पाहिले. हे कसं झालं म्हणून ते बाण रोवलेल्या ठिकाणी निरीक्षण करू लागले. तिथे श्रीरामचंद्रांना जखमी झालेला बेडूक दिसला. श्रीरामांना अत्यंत वाईट वाटले. बेडकाचे शरीर भेदूनच बाण उभा राहिला होता हे त्यांच्या लक्षात आलं आणि कळवळून श्रीरामांनी त्याला विचारले की अरे, तुला बाण लागला तर तू का नाही ओरडलास? मी तत्काळ बाण बाहेर काढून तुझं दुःख कमी केलं असतं. क्षीण आवाजामध्ये बेडूक म्हणाला की देवा, तुमच्या दर्शनाने मी आज धन्य झालो. माझ्याकडून आजवर झालेल्या रामनामाचेच हे फळ आहे. बाण लागल्यानंतर मी ओरडलो नाही, कारण माझ्या रामनामाच्या स्मरणात खंड पडला असता. यापेक्षा दुःख सहन करणे मी अधिक पसंत केले. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू आले. त्यांनी नामस्मरणापुढे देहदुःखाची पर्वा न करणाऱ्या बेडकाच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. प्रभू रामचंद्रांनी त्याला मुक्ती प्राप्त करून दिली. म्हणजेच यावरील रामायणातील बोधप्रद प्रसंगातून आपल्याला तितिक्षेचं महत्त्व कळतं आणि ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. श्रीराम समर्थ.